हे बघा ह्या पद्धतीने आणि हे बघा हाताने रेसिपी सुरू आहे आणि ही रडते का मला नाही माहिती काय. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन भागात. मंडळी, वसईकर जितू या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे. त्याचं कारण तुम्हाला हळूहळू कळेलच. आणि आपल्या मागे आहे मंगी. तर आज आहे 31 चा दिवस आणि ह्या दिवशी आपण पार्टी करणार आहोत. तर आमच्या घरात सुद्धा रेसिपी चालू आहे. काय काय रेसिपी आज बनवणार आहे ते मंगी ते आपण बघणार आहोत आणि आम्ही तिच्या घरी सुद्धा जाणार आहोत. मी आहे एकांश. आज आपण जाणार आहोत 31 ला माझ्या मामाच्या घरी. पार्टीला काय काय आहे? चिकन, लॉलीपॉप आणि ते मटक्यात ते. तर मेन पार्टी आमची तिकडेच आहे. तर हा सर्व आपला 31 चा व्हिडिओ आहे. म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत आपण करणार आहोत. आणि हे जे वर्तमान वर्ष आहे म्हणजे 2024 हे आपलं जातं वर्ष. तर आजचा हा शेवटचा दिवस या वर्षाचा. तर चला एन्जॉय करूया आणि बघूया आजचा हा व्हिडिओ. आवडलाच तर लाईक आणि शेअर करा. हे बघा मंडळी, इथे रेसिपी सुरू आहे आणि ही रडते का? कांदा. अच्छा, कांद्याने तिला रडवलेला आहे. आणि बघा रेसिपी सुरू आहे. तर हे मंगी काय बनवतेस? काळी मिरी चिकन. हो, काली मिरी चिकन. रेसिपीची तयारी कशी आहे? हे काय आहे? हा आपल्याला सुका मसाला एकदम मीडियम वाटायचा, बारीक पण. त्याच्यामध्ये वेलची, दालचिनी, काळी मिरी, बडीशेप, जिरे आणि एकच मिरची घेतली, जास्त तिखट नको म्हणून. आणि चिकन किती मात्रात घेतले? चिकन पाव किलो थोडस जास्त आहे. आणि कांदा आपल्याला लांबच चिरायचा. हा, 2 कांदे लांबच चिरायचे. तर आता आपण ही रेसिपी बघणार आहोत कशा पद्धतीने केली जाते. तर मंडळी, आपण आता कढाई घेतले आणि चुलीवर आपण ठेवलेले आहे. एक चमचा, मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तर मोठी वेलची घेतलेली आहे आणि कांदा, 2 कांदे लागतात, लांब चिरून घ्यायचे. हा सुका मसाला ना जास्त आपल्याला बारीक नाही करायचा, थोडा मीडियम, थोडासा. आता हे काय करते? हे आपल्याला ना चिकन मॅरिनेट न करता अर्धच आपल्याला जास्त परतून द्यायचं. जेव्हा आपण कांदा टाकला ना तो थोडासा एकदम पण तेवढा ना, थोडासा एकदम निघाला ना की लगेच चिकन आपल्याला करतो. फक्त पांढरं करायचं. अच्छा, बघा थोडासा पांढरा झालेला. चिकन मध्ये मी ना जास्त मासाचे पीस नाही आणले, आपले लेग पीस आणि थोडेसे विंग्स. बघ तशी रेसिपी जरा विंग्स आणि लेग असले की खायला बघा. बघा पांढरं थोडस झालेलं आहे चिकन. थोडस आपण दही वापरलेलं आहे. फास्ट गॅसवर परतून घेतलेलं होतं, ते थोडं पांढरं झालं. आणि आता आपण गॅस बारीक केलाय आणि त्यामध्ये दही टाकलं. फास्ट गॅस मध्ये दही फाटतं, त्यामुळे बारीक करूनच थोडं परतवायचं. आपण दही टाकून परतवलंय. आता थोडंसं आलं लसूण टाकू. मीठ आपण चवीनुसार टाकू. एकदम हलक्या पद्धतीची रेसिपी आहे, जास्त काही त्याच्यात त्रास नाही. अरे बघा मित्रांनो, इथे आपलं चिकन आता व्यवस्थित होते. तो पाणी सुकून घ्यायचा आहे आणि गॅस कमी करून जो आपण मसाला तयार केलाय ना तो टाकायचा. आता हा जो पूर्ण जेवढा पाणी सुकलाय ना चिकनचा, तो पूर्ण सुकवून घ्यायचा फास्ट गॅसवर. जो आपण सुका मसाला थोडासा मीडियम ठेवलाय ना, तो आता आपण पूर्ण याच्यात
जसं आपण याच्यामध्ये मसाला ऍड केला लगेच पूर्ण पाणी जेवढं होतं तेवढं सुटलं बघा. खाली अजिबात पाणी नाही, पूर्ण तेल सुटतं, पूर्ण तेल सुटतं बघा, अजिबात पाणी नाही, पूर्ण पाणी मसाल्याने सुटतं. सोप्या पद्धतीने पक्काला पण करू शकतो. छान असा कलर सुद्धा आलाय नाही मग बघा अशा प्रकारे आपले सुकं चिकन झालेलं आहे. मंडळी आपली रेसिपी होते तोपर्यंत आता हेमंगी काय करणार आहे तर आपल्या आगरी पद्धतीमध्ये तांदळाचे पोळे आपण खातोय तर ते कसे बनवले जातात म्हणजे एक प्रकारची रोटीच आहे, त्याला घावणे सुद्धा म्हणतात. तर ते घावणे ते पोळे कसे तयार केले जातात हे बघणार आहोत. तर बघतोय मित्रांनो पोळे कसे तयार केले जातात. तांदळाचं पीठ आहे, त्यात थोडस गव्हाचं सुद्धा घेतलं जाते जेणेकरून ते पोळे नरम राहतील. आणि मित्रांनो ही रेसिपी आपण आधीही शेअर केलेली आहे. काही कारणास्तव तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर ह्याच व्हिडिओच्या खालीच मी ती लिंक देईल. तरी सुद्धा ह्या सोबत तुम्ही आज सुद्धा ते बघा कशा पद्धतीने तयार केले जातात. मस्त असं ते मळून घेतलं जाते. आज एकांश इथे नाही आहे, नाही तर तो सुद्धा अगदी छान पद्धतीने हे पीठ मळून देतो. तो आता गेलाय मामाकडे, आपली अजून एक रेसिपी तिकडे चालू आहे तर ती रेसिपीची मदत करण्यासाठी तो गेलाय. तर हे बघा अशा पद्धतीने ते पीठ आहे ना ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे, मस्त असं मळून घ्यायचं आहे. हे होणारच नाही म्हणजे एकदम पातळ पातळ झालं पाहिजे जेणेकरून एकदम पण जास्त हा आपल्याला हाताने सरकवता एवढं काही पीठ अंदाज. तर ते कशा पद्धतीने पोळे तयार करतात ते तुम्ही बघणारच आहात. तर अजून ते अजून पातळ केलं जाईल, म्हणजे जास्त नाही, मीडियम. आणि हा तवा सुद्धा गरमच असला पाहिजे. ही रेसिपी आहे ना एकदम फास्ट केली जाते, फास्ट गॅसच असला पाहिजे, नाहीतर ते पोळे खराब होऊन जातील. ती हाताला चिकट नाही, तवा जर टाकला नाही तर ती हाताला चिकट. हे बघा कूक, आमचा कूक. तर मंडळी हे बघा आता ते पीठ कसं सोडलं जाते हे बघा ह्या पद्धतीने. आणि हे बघा हाताने हाताने ते बघा पूर्णपणे तव्यावर सोडलं जाते पीठ. वाव. आणि असं झाकण द्यायचं आहे वाफेसाठी. हाताने पसरवतो आणि झाकून ठेवतो आणि त्यानंतर उघडल्यावर तुम्हाला दाखवतो. ते शिजल्यानंतर ना त्याचे काठ आहे ना ऑटोमॅटिक निघायला सुरुवात होते. हे बघा, हे बघा. शिजल्यानंतर ऑटोमॅटिक काठ त्याचे निघतात. पण हे शिजल्यानंतरच असं निघतं, नाही तर मग ते पूर्ण असं कुचून पूर्ण आपले जे दोन्ही बाजूनी खराब होतं. जेव्हा पूर्ण शिजते ना तेव्हा अशी अलगद निघते पूर्ण. झालं का? तर इकडे आपले घावणे आता फायनली म्हणजे पोळे आता आपले तयार झालेले आहेत. हे बघा, ही आपली साधारण पद्धत आहे. फक्त तांदळाचं पीठ नरम हवं असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं मीठ आणि पाण्याने पूर्ण मिसळून आपण ते थोडंसं जाड, एकदम पण पातळ नाही, नाही तर होत नाही, हाताला पूर्ण पीठ चिकटतं. हे बघा व्यवस्थित प्रकार आहे, पण हे न आंबवता आपण आलोय आपण आता आपल्या दुसऱ्या घरी म्हणजे सासूरवाडी आलोय. ही आमची मम्मी मेवना आणि वहिनी तिकडे. तर हे बघा हे आजची दुसरी रेसिपी आपण बघतोय. आपण घरी बघितली ती दुसरी रेसिपी होती, त्याला काय बोलतात? पोपटी, भांडी पुजायची मराठीमध्ये, आगरीमध्ये, आणि कोकणामध्ये म्हणतात पोपटी, पोपेटी. पोपटी.
पोपटी बनवतोय आम्ही मटक्यामध्ये. आपण ते चिकन वगैरे भरून अंडी, परत आमच्या जे शेंगा असतात ना ते पण टाकतात. काय करायला लावले मामा? चिकन मीठ लावलाय आता आणि लिंबू मारलाय. मामा अजून हे काय आहे? पोपटी. पोपटी बनवायची. पोपटी हे काय असते? पोपटी मटक्यात करतात ते. अच्छा, ती रेसिपी दाखवतो तुला, अजून चालू आहे. आता वाटण वगैरे लावलंय याच्यात मस्त. साईडला आहे ना मेन तो पाला त्याच्यात भरतायत बघा कशा तर हे बघा मंडळी, हे केळीच्या पानाने झाकलेलं आहे आणि आता त्याला बांधतील आजूबाजूने. पोपटी. पोपटी त्याच्यात शेंगा, वालाच्या, तुरीच्या, चिकन, अंडी, बटाटी सर्व टाकलेलं आहे. लसूण अख्खा लसूण मस्त. मग आम्ही तर खाणारच आहोत. तू नाही खाणार? आता ना खायचं. सावकाश मंडळी 2024 बाय बाय आणि 2025 आगमन झालेलं आहे. तर सर्वांना हॅपी न्यू इयर. आपल्या चॅनलच्या सर्व मंडळींना हॅपी न्यू इयर. 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 तर चला आता आम्ही काय काय रेसिपी केले ना ते आपण बघूया आणि या आमच्या सोबत एन्जॉय करूया. लसूण खाऊन बघ. तर हे बघा मंडळी, रेसिपी ही आहे तंदुरी. काय चिकन तंदुरी, हे सुकं चिकन, काला मिरी चिकन आणि हे काय आहे लेग फ्राय, आणि हे आमच्या वाळाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा, आणि आपलं पोपटी. आमचे कुक बघा. जेवायला या. पार्टी करायला या. हॅपी न्यू इयर. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता घरी आलोय आणि हे बघा वाजल्यात रात्रीचे 2. खूप छान वाटलं, खूप सुंदर आजचा दिवस. 2024 हे गेलेलं आहे आणि 2025 आलेलं आहे. तर हे 2025 जे नवीन वर्ष आपण पाहणार आहोत, तर ह्या नवीन वर्षात चांगले चांगले दिवस येऊ दे आणि भरभराटीचं दिवस तुमच्या आयुष्यात येऊ दे, हीच देवाचरणी प्रार्थना. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. आणि काही कारणास्तव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि मित्रांनो, हा माझा ह्या वर्षीचा 2024चा शेवटचा व्हिडिओ. तर 2025ला नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तर भेटूया पुढच्या भागात, पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
हॅपी न्यू इयर.